भोंदूगिरीच्या माध्यमातून महिलांचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून नाशिकच्या स्वयंघोषित बाबा कॅप्टन अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत सापडल्या असताना आता या भोंदू बाबाचं नाव अजित पवार विमान अपघात प्रकरणाशीही जोडलं जात आहे। अमोल मिटकरी यांनी या संदर्भात खळबळजनक दावा केलाय, ज्याने राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय। एवढाच नाही तर याच मुद्द्यावरून रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुनेत्रा काकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी असा थेट इशारा दिलाय। त्यामुळे अमोल मिटकरी या संदर्भात नेमकं काय म्हणालेत आणि रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सावधगिरीचा इशारा का दिलाय, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच। त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। चला तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात 35 वर्षीय महिलेवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात कॅप्टन अशोक खरात याला नाशिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। आरोपी अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे। तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाल्यानंतर कॉस्मेटॉलॉजी एक्सपर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला होता। दरम्यान अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटीज आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे। तर या प्रकरणाला राजकीय वळणही मिळालंय। विशेष म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची आता मागणी होतीये। आणि असं सगळं सुरू असताना आता या भोंदू बाबाचं नाव अजित पवार विमान अपघात प्रकरणाशीही जोडलं जात आहे। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाशिकचा भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात या संदर्भात एक खळबळजनक ट्विट केलंय। या ट्विटमध्ये आमदार मिटकरी यांनी कॅप्टन खरात याच्या VSR कंपनीच्या विमानासोबत एक फोटो ट्विट केलाय। कॅप्टन खरात याचं VSR कंपनीचा मालक VK सिंग याच्याशी काही संबंध आहे काय याचा तपास करण्याची मागणी केली आहे। यासोबतच अजित पवारांच्या बारामती आणि मुंबई येथील निवासस्थानाबाहेर केलेल्या अघोरी पूजेशी कॅप्टन खरात याचा संबंध आहे का याचा तपास घेण्याची मागणी केली आहे। कॅप्टन खरात संदर्भात चौकशीसाठी नियुक्त केलेल्या SIT ने या दृष्टीनेही तपास करावा अशी विनंती आमदार मिटकरी यांनी सरकारकडे केली आहे। या तपासातून नक्कीच अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल महत्त्वाचे धागेदोरे मिळतील असा विश्वासही आमदार मिटकरी यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे याच मुद्द्यावरून रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुनेत्रा काकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी असा इशारा दिलाय। आता ते त्यांच्या पोस्टमध्ये ते काय म्हणाले ते सांगते। तर रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर असं लिहिलंय की पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदूगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही, परंतु आमदार अमोलजी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदू बाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसतंय। नाशिकच्या भोंदू बाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदू बाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? तसेच 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरीवर आले होते का याचा तपास होणं गरजेचं आहे। माननीय सुनेत्रा काकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाहीये असं म्हणत रोहित पवार यांनी थेट अजित पवार कुटुंबियांना सावध राहा असं सांगितलंय। एकंदरीत कॅप्टन बाबाची प्रकरण पाहता हे प्रकरण फक्त गुन्हेगारी केस राहिलेली नसून ते राजकारणाशी देखील आता हळूहळू जोडली जातात। त्यामुळे या प्रकरणात आता काय काय खुलासे होतात हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।